रामकृष्ण हरी माऊली जनाबाई कथा. कथेचे नाव आहे लोखंडाची शूळ विरघळला. पहाटेच्या काकडा आरतीची वेळ झाली. घंटा घणघणू लागला. लोक जागे झाले. भक्त मंडळी देवाकडे येऊ लागली. हार, फुले व इतर साहित्य घेऊन पुजारी देवाजवळ आले. त्याने दरवाजाचे कुलूप काढले आणि ते आत आले. काकडा आरतीची सर्व सिद्धांत झाली. देवाला हार घालण्याच्या तयारीत पुजारी असता तो एकदम दचकला. मागे सरला. थक्क झाला. त्याला बोलवेना. भीतीने गांगारून गेला. हा काय प्रकार? देवाच्या अंगावर साधी वाकळ कोणी घातली? अंगावरचे भरजरी वस्त्र कोठे आहे? गळ्यातले रत्नपदक तर दिसतच नाही. हारही नाही. या चमत्काराला अर्थ काय? कोणी चोरले? अशा विस्मयकारक विचाराने पुजारी आणि भक्तगण गांगारून गेले. शेवटी ही वाकळ कोणाची याचा ते विचार करू लागले. नानाकुर्तक सुरू झाले आणि शेवटी ती वाकळ जनीची ठरली. पण ती देवाजवळ कशी आली? रात्रभर दरवाजा तर बंद. हा चमत्कार घडला तरी कसा? सगळे जण आश्चर्यचकित झाले. वाकळ जनीची म्हणून ती दोषी ठरली. जनाबाईवर चोरीचा आळ आला. हा सगळा गोंधळ चमत्कार ऐकून जनाबाई हतबुद्धी झाली. तिला काही बोलवेना, सुचेना. ती स्तब्ध बसून राहिली. लोक जनाबाईच्या घरी गेले. तिला बाहेर बोलावले आणि तिच्यावर देवाचा हार आणि रत्नपदक चोरल्याचा आरोप ठेवला. जनाबाईच्या अंतःकरणात कालवाकालव सुरू झाली. अंतःकरण फुटते की काय अशी तिला भीती वाटली. दुःखाच्या भरात ती देवाला दोष देऊ लागली. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेच्या कार्ट्या, असा आक्रोश तिने सुरू केला. पांडुरंगा, हे काय झाले? मी काय करू आता? खरंच मी पदक चोरले नाही, असे ती पुन्हा पुन्हा म्हणू लागली. अशा कांगाव्याला लोक थोडीच भीक घालणार? नामदेवाबरोबर ती देवळात गेली. पांडुरंगाचे पाय भिजवले. त्याच्याकडे एकटक बघत राहिली. काही सुचेना, काही कळेना. देवाच्या पायावर डोके आपटून तिला जीव द्यावासा वाटला. आई बाप सोडताना पांडुरंग पाहीन असे विश्वासाने तिने त्यांना सांगितले होते. आत्ता तर आई बाप नाहीत, काय करू? मरण पत्करले, पण हा चोरीचा आळ माझ्यावर नको. मरणापेक्षा दुष्कीर्ती तिला जाचू लागली. अंतःकरण फुटायची वेळ आली. तिने पांडुरंगाचा धावा सुरू केला. पांडुरंग, पांडुरंग. लोकांनी जनाबाईला फाशी देण्याचे ठरवले. अपराधच भयंकर होता. देवाच्या अंगावरचे दागिने चोरले. लोकांनी तिला देवापासून बाहेर ओढून काढले. चंद्रभागेच्या तीरावर तिचा फाशीचा सूळ ठोकण्यात आला होता. तिथे जनाला फरफटत नेण्यात आलं. जनाबाई स्तब्ध उभी राहिली. पुढे काय काय होत आहे हे मन घट्ट करून बघत उभी राहिली. पण देव काही झोपले नव्हते. ते तेथेच होते. तिच्या पाठीशी उभे होते. इतक्यात मोठा चमत्कार घडला. सगळे वातावरण अंबीर बुक्क्याच्या सुगंधाने भरून गेले. इतका घमघमाट सुटला की लोक आश्चर्याने इकडे तिकडे बघू लागले. आणि कमालीचे आश्चर्य म्हणजे समोरचा लोखंडाचा सूळ वितळू लागला. तेथे अंबीर बुक्का सोडलेला होता. लोक अगदी थक्क होऊन गेले. भांबावून गेले.
जनाबाईकडे बघत राहिले. जनाबाई मात्र इतका वेळ डोळे घट्ट मिटून बसली होती. मनात मात्र ध्यान पांडुरंगाचे. जमलेल्या समुदायाने जनाबाईचा जयजयकार केला. यामुळे ती इतकी गुदमरून गेली की ती काही काळ बेशुद्ध पडली. नामदेवाने तिला कशीतरी घरी आणले. तिची पुण्याई, तिची भक्ती परमोच्च कोटीची होती याबद्दल लोकांची खात्री पटली. या सर्व घटनेने जनाबाई अगदी थकून गेली. कष्टी झाली, फार बोलवेना. पण पांडुरंग माझा, मी पांडुरंगाची याची तिला मनोमन खात्री पटली. पांडुरंग या पोरीला फार जपत होता. पांडुरंगाचे बारकाव्याने हिच्याकडे आणि हिच्या कामाकडे लक्ष होते. तिने केर काढला की जमलेल्या केराचा ढीग व्हायचा. धुणी धुतली की तो पिळून निघायचा. इतकेच काय, पण हाती घेऊन तेलफणी, केस विंचरून घाली वेणी. इतके तुम्ही जनाबाईचे करता तेव्हा? रुक्मिणीने विचारले. ही कोण तुमची? पांडुरंग उत्तरले. अगदी पंढरीची माहेरवाशीण, निराधार पण गोड पोरगी. माझ्या आश्रमाला आली ती माझी मुलगी, ती माझी बहीण. रामकृष्ण हरी माऊली. कथा आवडल्यास लाईक कमेंट करा.